सीएम न्यूज. नजर टाकूयात सकाळच्या महत्त्वाच्या बुलेटिन्सवर. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच मवियामधील जागा वाटपाबाबत सर्व मतभेद दूर करण्यासाठी 12-12 जागेचा फॉर्म्युलाचा पत्राद्वारे प्रस्ताव दिला आहे. गौतम अदानी यांच्यावर टीका होत असताना दुसरीकडे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा उपस्थित होत्या. पेट्रोल डिझेल 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांच्यात याबाबत चर्चा झाल्याची माहिती. कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. अयोध्येचा सातबारा ही उद्योगपतीला दिला जाईल असं संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. छत्तीसगडमधील हसदेव जंगलातील झाडांच्या कत्तलीचा धागा पकडत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आहे. अयोध्येतील विमानतळाचं नाव बदलण्यात आलं आहे. नवीन नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्याधाम असं करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान ही आमची विचारसरणी. सत्तेत आल्यास जात जनगणना करणार, राहुल गांधींची घोषणा. पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 32 धावांनी पराभव झाला आहे. विराट कोहलीच्या 76 धावा वगळता इतर कोणत्याही खेळाडूला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी खेळपट्टीवर टिकू दिले नाही. या बुलेटिनमध्ये इतकंच, परंतु आणखी अपडेटसाठी पाहत राहा सीएम न्यूज.